नमस्कार, मी धनश्री. निवडणुकीच्या महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर आपण सध्या आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवारांच्या प्रचाराला देखील वेग आलाय. कालच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी देखील इथे उपस्थित होत्या प्रचाराला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर उमेदवारांकडून मतदार राजा म्हणजे जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत, कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर ती लोक खेळणार आहेत, त्याचबरोबर जर बघायला गेलं तर येथील प्रभाग क्रमांक 9 मधील नेमके समस्या काय आहेत, विकासाचा अजेंडा काय आहे, हे आपण थेट उमेदवारांकडून जाणून घेणार आहोत. उमेदवारांशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि तुमची ओळख करून? नमस्कार, मी महादेव जोमामध्ये अ मधून अनुसूचित जमातमधून मी प्रभाग 9 मधून आज उमेदवार म्हणून उभा आहे. तुमचं नाव आणि तुमची ओळख? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सुभाष भोईर प्रभाग क्रमांक 9 ब मधून निवडणूक लढवित आहे. तुमचं नाव आणि तुमची ओळख करून? नमस्कार, मी दमयंती भोईर प्रभाग क्रमांक 9 क मधून निवडणूक लढवित आहे. तुमचं नाव आणि? नमस्कार, माझं नाव शशिकांत श्रीनिवास शेळके, प्रभाग 9 मधून ड मधून निवडणूक लढवत आहे. उमेदवारांची ओळख देखील झालेली आहे. आता उमेदवार मतदार राजांसमोर कोणकोणत्या समस्या, मतदार राजांच्या कोणकोणत्या समस्या आहेत हे प्रचारादरम्यान जाणून घेत आहेत. पाहूयात नेमक्या काय. साधारणतः प्रचाराला कुठेतरी जोर आलेला आहे. एकंदरीत बघायला गेलं तर घरोघरी प्रचार करताय. काय नेमक्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरिकांच्या समस्या जाणवतात? प्रभाग 9 मध्ये आज जर बघितलं तर आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर साहेब आज यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो प्रभाग 9 मध्ये भाजपचा आणि महायुतीचा जोर आहे तोच बघून आज विरोधक पूर्ण घाबरून गेलेले आहेत. आणि आज जर आपण बघितला तर आपण आदिवासी वाडी असतील, वाघऱ्याची वाडी, आज तिथे 100 वर्ष 150 वर्षापूर्वी तिथे लाईट नव्हती. तिथं आमदार प्रशांत ठाकूर याच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे लाईट आदिवासी लोकांना घेऊन गेलो. आज तिथं शेका पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती असताना सुद्धा कधीतरी आदिवासीला कधी दिवा नव्हता पेटला, तिथं आपण दिवस सुद्धा पेटवून दिलेला आहे. आणि आपण लोकांची कामं, लाईट झाली, टीट लाईट झाली, पूर्ण पाण्याची लाईन झाली, पूर्ण आपण हा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखालीच पूर्ण काम केलेलं आहे. ताई, बघायला गेलं तर घरोघरी प्रचार करायला जातात. काय वाटतं, प्रभाग क्रमांक 9 मध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत? प्रभाग क्रमांक 9 मध्ये समस्या पाहिल्या तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा समस्या घेऊन प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती समस्या सांगत आहे. त्या समस्यांमध्ये प्रथमतः पाणी प्रश्न हा त्यांचा सर्वात मोठी समस्या आहे. आणि त्या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करून त्या समस्या आम्ही सोडवू. निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतं, नागरिकांच्या इथल्या मुख्य समस्या कोणत्या आहेत? तसं तर प्रतिभाताईंनी सांगितलं का मुख्य समस्या म्हणजे पाणी, गटर आणि वयस्कर माणसांना बसण्यासाठी जागा, गार्डन, मुलांना खेळण्यासाठी, ह्या समस्या आहेत प्रभाग 9 मध्ये. तर त्या आपण पूर्ण करूया. दादा, तुम्हाला काय वाटतं, इथल्या प्रभागात 9 मध्ये नागरिकांच्या नेमक्या मूलभूत समस्या काय वाटतात? पहिल्या प्रथम प्रभाग 9 हा थोडासा चारी दिशेला विखरलेला आहे. एक संघ नसल्यामुळे इथे शहरीकरण आणि ग्रामीण असा दोन्हीचा मिलाप असलेला हा मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातल्या वेगळ्या समस्या आहेत आणि शहरा भागातल्या वेगळ्या समस्या आहेत. ग्रामीणमध्ये मग आमचा टेंबोडा असेल, वलवली असेल, या ठिकाणी रस्ते असतील, गटारं असतील, पाणी असतील, या समस्या आहेत. परत समाज मंदिर आहे, शाळा आहे, या समस्या आहेत. त्याचप्रमाणे आम्ही ज्या कॉलनीमध्ये आहेत, जे नवीन पनवेल असेल किंवा कळंबोली असेल, यामध्ये ज्या पाण्याच्या समस्या आहेत. त्यामध्ये नंतर नवीन पनवेलला जी मुख्य समस्या आहे ती म्हणजे गार्डन. ज्या प्रभागामध्ये जो 9चा भाग येतो त्या प्रभागामध्ये शिरकोणीच्या प्लॅनिंगमध्ये कुठेही गार्डन आरक्षित केला नसल्यामुळे ती समस्या आमच्याकडे भेडसावत्या. लोक आम्हाला सांगत आहे की ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी आम्हाला भेटत आहेत आणि ते सांगत आहेत की आपल्या या विभागामध्ये कुठेही गार्डन किंवा विरंगुळा केंद्रासाठी शिडकोणी आरक्षित केलं नाही. पहिले प्रथम आम्ही त्या गोष्टीवर निश्चितच भर देऊ. दुसरी समस्या आहे नवीन पनवेलची पाणी प्रश्न. निश्चितच आमदार साहेबाई आम्ही जाहीरनामा जो प्रसिद्ध केला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये भिल्लारी धरण या ठिकाणी बांधण्याचा महाराष्ट्र सरकारने आश्वासित केलं आहे. ते जर काम लवकरात लवकर झालं तर पाण्याची समस्या ही मिटण्यासाठी वेळ लागणार नाही.
घरोघरी प्रचार जाऊन करताय, प्रचाराला देखील मोठा प्रतिसाद लोकांचा मिळतोय. काय वाटतं लोकांनी तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? आम्हालाच अशासाठी नेमून दिला की जे आमचे नेते आहेत, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, याही जो व्हिजन ठेवलेला आहे, त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री, त्यांचा व्हिजन एक वेगळा आहे. आणि पनवेलचं व्हिजन हे आमदार प्रशांतदादा ठाकूर हे करतात. विकासाचा पायदंडा घेऊन या ठिकाणी आमदार साहेब काम करतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही मंडळी निश्चितच या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आश्वासित करतो की प्रभाग 9 मध्ये पुढील 5 वर्षात कुठलीही समस्या राहणार नाही. कारण आम्ही चारही लोक काम करणारी लोक आहोत. नुसतं मतदान आलं म्हणून लोकांना काहीतरी खोटी आश्वासन देऊन भुलवून करणार नाही. तर आम्ही 5 वर्षात, त्यावेळी तुम्ही 5 वर्षापूर्ण निवडणूक येईल त्यावेळी या ठिकाणी एकही समस्या राहणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो. ध्येय विकासाचा ही टॅगलाईन घेऊन भाजपचा प्रचार चालू आहे. काय वाटतं लोकांनी तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? मिळतोय. काय वाटतं लोकांनी तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? आज पनवेलचे आमदार कार्यसम्राट आपण त्यांना म्हणतो. त्यांची कामं पाहिली तर आजपर्यंतची जी कामं आहेत, त्यांची विकासाची कामं आहेत. समस्या मांडल्या, याच विकासाच्या दृष्टीने लोकांनी तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? आम्हालाच काय निवडून द्यायला पाहिजे, कारण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आम्ही विकासाची कामं केलेली आहेत. आणि आज जर आम्ही बघितलंय तर अनेक लोकांची समस्या असतील, काही राहिले असतील, कुणाची गटार आले असतील, कुणाची पाणी, पण बऱ्याच प्रकारे आपण कामं केलेली आहेत इथं आज प्रभाग 9 मध्ये. आज जर बघितला तर ज्या ठिकाणी कधीच सुविधा झाली नाही, ज्या आदिवासी वाड्यामध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही बघत असतील, कधीच कामं झाली नव्हती, ते आपण आज मार्ग लावलेले आहेत कामं. आज वाघरेजी वाडी झाली, ते तिथे पाणी पुरवठा नव्हता, तिथे आपण सुद्धा लाईन टाकून दिली. आज जर सागवाडी झाली, तिथे पूर्ण गावां कॉन्क्रीट केलेली आहेत. आणि मगून जे काय कामं राहिले असतील ते आम्ही जर प्रतिसाद आम्हाला जर निवडून दिला तर जर राहिलेली कामं असतील ती आम्ही पूर्ण करू. साधारणतः विकासाचा अजेंडा नेमका कसा असणार आहे? लोकांसमोर विकासाचं विजन काय आहे? विकासाचं नियोजन म्हणजे आज आम्ही 5 वर्ष जर बघितलं तर चारही उमेदवार आम्ही चांगले जोराने काम करणार आहोत. कारण आता आज बघितलं तर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पनवेलमध्ये आज जर बघा तर कामांची धंदन चालू आहे. मगून ते शेकप पक्षाचे काही उमेदवार असतील, त्यांची पायाखाली जमीन सरकलेली आहे, मगून ते आज आमच्यावर आरोप करतात. फक्त आज मी एसटी मधून जर असलो पण तरी त्यांची जमीन सरकलेली आहे. मगून ते खोटे आरोप पुन्हा तरी लोटायचे आणि कोणच्यावर तरी ढकलायचे. हा यांनी काम काही केलं नाही, त्यांनी काही काम नाही केलं. त्यांना बोलायचं माझा एकच शब्द आहे का 100 वर्षापूर्वी त्या आदिवासीकडून लाईट नव्हती, तिथे आमदार साहेबांनी आम्ही नेतृत्वाखाली लाईट घेऊन गेलो. आणि आवडी वर्षी तुमच्या सत्तातून तुम्ही काय केलं बोललो? पंचायत समिती जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात नव्हती ना बोललो. मग आज 5 वर्षांनी बोललो आम्ही तिथे ज्या आदिवासी घराचा फॅन फिरत नव्हता, जिथे आदिवासी घरांची लाईट पेटत नव्हती, तिथे आम्ही लाईट सुद्धा नेऊन गेलो. याच मुद्द्याला अनुसरून तुम्हाला प्रश्न करते की गेल्या 25 वर्षात एकही राजकीय पद नव्हतं, फक्त सदस्य पद होतं तुमच्याकडे. यंदा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काय वाटतं, यंदा संधी मिळाली पाहिजे? संधी तर नक्कीच मिळायला पाहिजे, कारण आपण अनेक लोकांची कामं केलेली आहेत, पण तरी आपलं नाव बदनाम करतात. तरी माझी पब्लिकला एक विनंती आहे का जर बली न पडू, सदा आम्हाला चारही उमेदवारांना भरपूर मतांनी निवडून द्या. जे तुमचे काय समज असेल, पाण्याचा असतील, गटर असतील, ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे 5 वर्ष गप राहणार नाही. नाही याची पुढे आम्ही कधी इलेक्शनला उभा राहणार नाही जर कामं आमच्या हातातून घडली तर. यो पण मी तुम्हाला शब्द देते. बरं, महत्वाचा प्रश्न इथे आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटीलांचं नाव अजून दिलेलं नाही, त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसते. नाही, देबा पाटील साहेबांचंच नाव विमानतळाला होणार, तुम्हाला 100% गॅरंटी सांगतो. जर बघायला गेलं तर 15 तारीखला महानगरपालिकेची निवडणूक आहे. इथल्या मतदार राजाला म्हणजे जनतेला भावनिक साथ काय द्या? इथल्या मतदार बंधू भगिनींना मी एकच सांगू इच्छिते की 15 तारखेला आम्हाला एक दिवस द्या. पुढची 5 वर्ष आम्ही त्या संधीचं, त्या विकासाचं सोनं करू, एवढं मी निश्चित सांगू इच्छिते. ताई, काय सांगाल लोक प्रचार करायला? विकासाचा नेमका अजेंडा म्हणजेच विकासाचे कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जातात? साधारणतः नेमका इथला विकासाचा अजेंडा काय, विकासाचं तुमच्या विजन काय, आणि हे कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जातात? ज्याप्रमाणे पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर याही जो व्हिजन आमच्या समोर ठेवलेला आहे,
त्यामध्ये आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्या जाहीरनामे आम्ही भविष्यात पनवेलसाठी आमदार साहेब काय करणार आहेत त्यांच्याच खाली आमची जी बॉडी असणार आहे पनवेल महापालिकेची, प्रभागामधल्या ज्या ज्या समस्या आहेत, म्हणजे रस्ते असतील, गटार असेल, पाणी असेल, किंवा महिला सक्षमीकरणाचा विषय असेल, किंवा गावातले समाज मंदिर असतील, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, या सर्वांना विकासाच्या गंगेमध्ये आपण या ठिकाणी आणणार आहोत. आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत की तरुण आज आहे त्याला कुठेतरी नोकरीला आपण संधी दिली पाहिजे. महिला सक्षमीकरणासाठी, महिलांसाठी महिला रोजगार किंवा लघु रोजगार कशा प्रकारे आपण उपलब्ध करून देऊ, त्यासाठी आपण एक पर्याय म्हणून आपण सक्षमीकरण केलं पाहिजे. त्यामध्येच आपला प्रभाग पुढे जाऊ शकतो, कारण महिलांच्या हाताला आपण रोजगार निर्माण करून दिला पाहिजे. मतदार राजांना काय आवाहन करा? मतदार राजाला एवढंच आवाहन करतात की आम्ही काम करणारी मंडळी आहे. प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे आणि समोरचे जे व्यक्ती आहेत फक्त भुलभुलैया आहे, त्यांची काय बोलतात ती नैया डुबलेलीच आहेत आणि 16 तारखेला तर डुबणारच आहेत, परंतु ते आव आणण्याचा प्रयत्न करतात की आम्ही काहीतरी आहेत. असं काही नाही. आमच्या प्रभागामध्ये तर अशी परिस्थिती आहे की एक उमेदवार प्रकाश म्हात्रे म्हणून आहे, तो स्वतःसाठी एक मत मागण्याचा काम करतो. 3 उमेदवारांचा त्याला तो विचार करीत नाही. पण आमच्या इथे तसा भेदभाव काही नाही. आम्ही चारही एकत्र फिरतो. आम्ही कुठेही आजपर्यंत एक व्यक्ती जाऊन प्रचार केला नाही. आम्ही चारीच्या चारी जण एकत्र जाऊन प्रचार करतो आणि पॅनलसाठी आम्ही मतदान करतो, म्हणून विजय आमचाच आहे. मतदार राजांना काय आवाहन कराल? 15 तारखेला निवडणूक आहे. मी मतदार राजांना असं आवाहन करते की तुम्ही 15 तारखेला मला एक संधी द्या. त्या संधीचा पुढच्या 5 वर्षात मी सोनं करून दाखवते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर उमेदवारांशी देखील आपण बातचीत केली आहे. मात्र पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभुअण्णा भोईर यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलची सध्या निवडणूक होणार आहे. आपल्यासोबत प्रभुअण्णा भोईर आहेत बातचीत करण्यासाठी. दादा, काय सांगाल? काल आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या पत्नी देखील प्रचार रॅलीला उपस्थित होत्या. यानंतर देखील कोणते मोठे नेते इथे उपस्थित राहणार आहेत का प्रचार रॅलीला किंवा रोड शोला? रोड शोला सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके प्रशांतदादा ठाकूर साहेब राहणारच आहेत. म्हणजे प्रशांतदादांच्या ज्या मिसेस त्या आल्या होत्या, तर खरं सांगायचं म्हणजे BJP पक्षाचा जो आमच्या सर्व म्हणजे पूर्ण पनवेलच्या महानगरपालिकेचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना असं मार्गदर्शन आहे का तुम्ही काळजीने काम करा, कुठे चुकता ते आम्हाला दाखवा. आता भले आता आमचे उमेदवार 4 आहेत, ते म्हणजे असं तुम्ही बोलता का माझ्यावर म्हणजे कुठली जिम्मेदारी दिलेली आहे किंवा मी ती बघतोय, ती म्हणजे प्रत्येक कारभाराने प्रत्येकाने जिम्मेदारी दिली. 9 नंबर वार्डचा मी आहे, बघून माझ्या गावचा उमेदवार आहे, बघून माझ्यावरती साहेबांनी जिम्मेदारी दिलेली आहे आणि 100% ती मी पार पडतो. पण भले माझे उमेदवार कमी बोलत असतील, त्यांना जास्त बोलायचं नाही, पण त्यांना काम करत जास्त त्यांच्या अंगामध्ये ताकद आहे. सर्व लोक बघतात, आमचे म्हणजे अपोजिट म्हणजे उभे तेही बघतात. कारण की आज समजा धन्वंती निलेश भोईर हिचा 3 तारखेलाच त्यांचा जो उमेदवार होता त्यांनी मागे घेतलेली आहे, पण ती कुठे थांबली नाही. ती त्याच पद्धतीने प्रचार करतो, तसाच प्रचार करतो का मी कुठे नाही, माझ्या समोर माझे 4 उमेदवार तशी मी आहे. मग त्या पद्धतीने जर आमचे 4 उमेदवार काम करतात तर आमच्या 4 उमेदवारांचा विजय आहे. माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील तुमची प्रचार रॅली कव्हर केली होती. प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. हा प्रतिसाद पाहता ही विजयाची रॅलीच निश्चित करता का? हो ना, बघा ना, अख्खा देशामध्ये राज्यामध्ये जर आज मोदीजींची हवाच आहे हे सर्वांना माहीतच आहे. आणि देवेंद्र भाऊ तर ते सर्व महिलांना समजतातच. किती महिलांना आता आरक्षण, किती महिला नगरसेवकसाठी उभे आहेत, हा पहिला कधी असा जास्त घडलेला बघितला नाही आपण ना. आता मला 2-4 म्हणजे काय ते विषय आहेत, मुद्दे म्हणजे काय, आता काही लोक प्रॉपर्टी टॅक्सची जे म्हणजे दिशाभूल करतात, पण आम्हाला माहिती आहे समजा आता केंद्रामध्ये सरकार आमची आहे, राज्यामध्ये सरकार आमची आहे, आणि आता 100% सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिका पण आमचीच लागणार आहे. मग घरपट्टीचा प्रश्न कोण सोल्व्ह करेल तुम्ही समजून घ्या. मग घरपट्टीचा प्रश्न हे आमचे उमेदवार सोल्व्ह करणार आहेत. मग आमच्या उमेदवारांची दिशाभूल करायच्यापेक्षा तुम्ही तुमचा काम करा. आम्ही आमच्या ज्या हद्दीमध्ये जेवढी गावं लागतात जी आमची 4 उमेदवारांच्या, ती त्यांचे प्रॉपर्टी टॅक्स झाला किंवा अजून काय समस्या झाली, जसं गार्डन झाले, रोड झाले, काय झाले, तर त्याही त्यांच्या समस्या फक्त जाऊन सांगायच्या आहेत आमदार साहेबांना, आणि आमदार साहेब ते प्रश्न सॉल्व्ह करणार आहेत. फक्त एवढंच आहे. आता विरोधकांना जास्त टीका केली तरच ते दृष्टिकोनाने वाईट बघतील ना आमच्या उमेदवारांना, मग ते टीका करतात. टीका करणाऱ्याला कधी बोलतो ना, निधकाचं घर असावं शेजारी, तर निधक समजा शेजारी असला शेवटी विजय सत्याचा होतो, तसा आमचा विजय होणार. ज्या अर्थी विरोधकाचा मुद्दा काढलात, विरोधकांकडून टीका टिप्पणी होते की दिबा पाटीलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देणार असं सांगण्यात आलं होतं, पण आमची दिशाभूल झाली आहे.
दिशाभूल ते का करतात माहिती आहे का? पहिला तुम्ही म्हणजे जर मागे गेले तर मागे म्हणजे काय प्रकरण घडले ते तुम्हाला पत्रकार मंडळी सर्वांना माहितीच आहे. पण जर समजा एवढे मोठे नेते आमचे एवढं मोठं स्टेटमेंट देतात, एवढं काही बोलतात, मुख्यमंत्री बोलले आहेत, देशाचे प्रधानमंत्री बोलले आहेत, आमचे एवढे आमदार सर्व बोलतात, तर मग आम्हाला चिंता कशाला? आम्हाला माहिती आहे पाटील साहेबांचं नाव लागणार का? आम्ही पण भूमिपुत्रच आहेत, आम्हाला का नको आहे का नाव नाही लागला पाहिजे? असं थोडं होणार आहे, नाव लागणारच. आणि 100% खात्री, कारण की आम्हाला का खात्री, आम्ही लोक का गप्प बसतो का? आम्हाला आमचे काम करणं नाही, ते आमच्या पाठीशी भक्कम आहे, ते बोलतातच का नाव लागल्याशिवाय गप्प बसणारच नाही. फक्त विरोधकांना बोलायचं आहे ते बोलू दे, आम्ही नाव लावल्याशिवाय गप्प बसणारच नाही. बघायला गेलं तर गेल्या 25 वर्षात गावात एकही राजकीय पद नव्हतं. यंदा पालिकेची निवडणूक लागली आहे. पॅनलचे 4ही उमेदवार देखील सज्ज आहेत. याकडे कसं पाहताय? 4 उमेदवार सज्ज आहेत. आमच्या गावाला जो खरा अंगाचा म्हणजे जो म्हणजे जणू उमेदवारीचा काही यंदा दिवाळीचा सण आलाय असं ग्रामस्थांना वाटतं. असं तुम्ही बघता एवढे गाववाले मुठीने निघले आहेत. ते खरंच की आमच्या गावाला काहीतरी म्हणजे मोठे शेटणी म्हणजे माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादांनी दिलेला आहे. तर आम्हाला आमच्या गावामध्ये एक जिद्द पेटलेली आहे का 4 उमेदवार निवडून आलो तरच आमचा उमेदवार निवडून येईल. बघून आम्ही त्या पद्धतीने काम करतो आणि आमचे 4 उमेदवार निवडून येणारच. याच्यामध्ये काही दोन शक नाही. फक्त बोलूच जाते कारण की वाईट बोलणारा कधी चांगला होत नाही आणि गप बसतोय, आम्ही ऐकतोय. आमचा निश्चय विजय आहे. उमेदवारांसोबत प्रचाराला तुम्ही देखील फिरताय. काय लोकांसमोर अजेंडा कोणता घेतलाय? विकासाचं कोणतं विजन आहे? लोकांसमोर अजेंडा तर आम्ही हे घेतलंय का समजा आमच्या गावाची समस्या जी आहे एवढे वर्ष आमचा गाव कुठे होता, कोणाच्या पाठी होता आणि काय नाव होता ते सर्वांना माहिती आहे. तर आज आमच्या गावाला आम्ही सांगतो की हक्काने आमच्या गावाचे रस्ते गटारा काय आमच्या गावाला अजूनपर्यंत काहीच सुविधा नाही. तर आमचा नगरसेवक झाला तर ती सुविधा आम्ही आमचे नगरसेवकाला घेऊन जाऊन आमच्या समोर ती समस्या सॉल्व्ह करून घेऊ. आज जर 4ही उमेदवार निवडून आमचे आले तर आम्ही त्यांच्या हद्दीमध्ये त्यांच्या वार्डमध्ये जेवढे एरिया आहे त्या एरियामध्ये ते सर्व 100% ते विकास करणार. एरिया आम्हाला काळजी आहे, खात्री आहे. मतदार राजांना काय आव्हान करा? मतदार राज्यांना मी एवढंच आवाहन करू, कोणाच्या शब्दाला आणि कोणाच्या बोलण्यावर बली पडतापेक्षा आता कुठला गाववाले वेगळं बोलतात, हे गाववाले वेगळं बोलतात. आज जर मी समोर पहिल्यांदा आलेलो आहे, समजा ही माझी म्हणजे सून लागतोय, ती पहिल्यांदा आलेली आहे. आज ताईंची म्हणजे सर्वांचा आमचे परिचय झाले. मी काका पण शेवटी एक मुठीने सर्व हे काम केलेलं आहे. तर त्यांना एवढं आवाहन केलं की ही पॅनलला तुम्ही एक संधी द्या, कारण की हे सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत, आमदार साहेब यांच्या पाठीमागे यांचा हात आहे. तर मग त्यांच्या पाठीमागे यांचा हात आहे ना, पूर्ण सरकार त्यांची महानगरपालिका त्यांची ते एकदम काळजीने तुमचं काम करतो. आम्ही आता म्हणजे कसं झालं, आमचे उमेदवार आहेत ते आता सर्व जागे झाले आहेत. कुठे कुणी चुक्या केल्यात, कुणी कुठे काय केलं, कोण कुठे गेला नाही, कोण कुठे पोहोचला नाही. तर त्या गोष्टी आता ह्याच्या पुढे कधी होणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये निवडून आलं काय तुमच्याकडे येणार नाही. असे काही बोलतात ते बोलू दे, पण आता उमेदवार तुमच्याकडे पोहोचणार ही मी स्वतः त्यांची खात्री घेतो आणि ते 100% ते तुमचं काम करणार. एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार निवडणुकीसाठी विविध विकासाचे मुद्दे घेऊन आता सज्ज झालेले आहेत आणि 15 तारीखला मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन देखील उमेदवारांनी केलंय. मात्र 16 तारीखला निवडणुकीच्या निकालाच्या वेळी मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोलसह मी धनश्री, AKP मराठीसाठी पनवेल.